नमस्ते, मी डॉक्टर प्रियंका राठोड, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, MG हॉस्पिटल लातूर. आज आपण जाणून घेऊया ओव्हॅरियन कॅन्सरबद्दल. बीजांडांचा कॅन्सर. तो ओव्हॅरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे दोन्ही कॅन्सर स्त्रियांमध्ये अनुवंशिकतेने येणारे कॅन्सर गणले जातात. त्याचं प्रमाण 15 ते 20% आहे. हे जेनेटिकली इंटरलिंक्ड असतात. तो ओव्हॅरियन कॅन्सर म्हणजे काय, तर तिथे बीजांडांमध्ये पाण्याची गाठ होणे, त्या पाण्याच्या गाठीमध्ये कधी सॉलिड कंपोनेंटही असू शकतो. तर हे अर्ली कॅन्सर्समध्ये सुद्धा डायग्नोज होतात, कधी कधी ॲडव्हान्स स्टेजमध्ये हे सुद्धा डायग्नोज होऊ शकतात. त्याची चिन्ह काय असतात, तर खाली ओटी पोटामध्ये सूज येणे, ओटी पोट फुगणे, जेवण झाल्यावर अचानक पोट भरल्यासारखं वाटणं, त्याला ब्लोटिंग म्हणतो आपण, पोट साफ न होणे, पोटात सतत ओटी पोटामध्ये सतत दुखणे. तर अशा स्थितीमध्ये स्पेशालिस्ट कन्सल्टकडे जाऊन तुम्ही आपल्या गाठीचं निदान करणं की पोटाला सूज काय येते. तर अशा वेळेला स्पेशालिस्ट तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल पूर्ण माहिती विचारणार. जर कॅन्सरचं निदान होत असेल तर कॅन्सरला पूरक असे काही ब्लड टेस्ट केले जातात, त्याला आपण ट्यूमर मार्कर म्हणतो. कमी वयामध्ये होणाऱ्या कॅन्सरचे ट्यूमर मार्कर्स आणि वाढत्या वयातले होणारे ट्यूमर मार्कर्स हे काही फरक असतात आणि ते ट्यूमर मार्कर्स हे पेशंटच्या एजनुसार, त्याच्या पास्ट हिस्ट्रीनुसार आणि त्याच्या ज्या गाठीचं जे काही निदान किंवा जे चिन्ह असतात त्याप्रमाणे हे ट्यूमर मार्कर्स ॲडवाईज केले जातात. आणि त्याचबरोबरीनं पोटाचा CT स्कॅनसुद्धा हा केला जातो. ते CT स्कॅनवर निदर्शनास येऊ शकतं की हा अर्ली स्टेजमध्ये आहे का ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे. अर्ली स्टेजमध्ये असेल तर त्याला स्टेजिंग लॅप्रोटॉमीचं एक ऑपरेशन केलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला फायनल रिपोर्टिंगमध्ये कळतं की हा कुठल्या स्टेजमध्ये होता. आणि जे पेशंट्स ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतात तर त्यांच्या केसेसमध्ये आपण आधी सुईचा तपास करून हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे हे आपल्याला निदर्शनास आणावं लागतं. आणि त्याप्रमाणे सुरुवातीला किमोथेरपी ह्या 3 सायकल किंवा 6 सायकल दिल्या जातात. त्यानंतर मग ऑपरेशनचं प्लॅन केलं जातं, त्याला सायटो रिडक्शन सर्जरी असं म्हणतं. आणि ऑपरेशननंतरही उरलेल्या काही किमोथेरपी आपल्याला पूर्णपणे कराव्या लागतात. आता हे जेनेटिकली इंटरलिंक असल्यामुळे ओव्हॅरियन कॅन्सर्स आणि ब्रेस्ट कॅन्सर्समध्ये जेनेटिक काउन्सिलिंग आणि जेनेटिक टेस्टिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. का, तर ह्याच्यामुळे भावी पिढीला काही संभाव्य धोके होऊ शकतात का आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते ह्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाते. आणि जे काही जेनेटिक टेस्टमध्ये ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह येतात तर त्यानुसार पुढील उपचार पद्धतीसुद्धा ॲडव्हान्स ह्या अशा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे ह्या आजाराला जेवढं जास्त प्रमाणे आपण डिटेलमध्ये जाऊ त्याप्रमाणे आपल्याला उपचार पद्धती अजूनही अवेलेबल होऊ शकतात. तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर आणि email ID वर तुम्ही संपर्क साधावा. थँक्यू.